काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानचं मित्रराष्ट्र असलेल्या टर्कीने पाकिस्तानला मदत केली। त्यानंतर भारतात टर्किश वस्तूंवर बायकॉट म्हणून एक मोहीम सुरू झाली। आता टर्किश ज्वेलरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वेलरीला आता सिंदूर ज्वेलरी म्हणून नामकरण करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ही टर्किश ज्वेलरी आहे जी आता सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखली जाणार आहे। ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल हे नामकरण केलेलं आहे। त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे राजेश रोकडेजी। सर, ही सगळी टर्किश ज्वेलरी आहे जी आता सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखली जाणार आहे। का वाटलं तुम्हाला हे नाव बदलाव म्हणून? बघा, ही कितीतरी वर्षापासून आम्ही टर्किश ज्वेलरीच्या नावाने विकतो आहे, परंतु 22 एप्रिलला जो हल्ला झाला भारतावर, आतंकवादी हमला, त्याच्यानंतर पाकिस्तानवर ज्याप्रमाणे भारतने वार केलेला त्यावेळेस हे कळलेलं आहे की आपले शत्रूचे असे दोन मित्र देश अर्थात तुर्की आणि अझरबैजान त्याच्या विरुद्ध कुठे ना कुठे आपण नेशन फर्स्ट या दृष्टीने काम केलं पाहिजे। म्हणून ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या वतीने आम्ही पूर्ण इंडस्ट्रीला आव्हान केलेलं आहे की या इंडस्ट्रीमध्ये जी पण तुर्की नावाची ज्वेलरी आहे, जी टर्किश नावाची ज्वेलरी आहे, त्याचा पूर्णपणे बहिष्कार केला पाहिजे। आणि या बहिष्कारच नाही तर ही जी ज्वेलरी ती आता पूर्णपणे भारतात रेडी होत आहे, ते नावसुद्धा याला चेंज करून आता सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखल्या जावी। त्याच्यासाठी म्हणून पूर्ण भारतात आम्ही एक मोहीम राबवतो आहे आणि सगळीकडे आमच्या ज्वेलर्स मित्रांना आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहे की या नावाला आता त्यांनी सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखावी आणि या नावानेच त्यांनी विकावी। म्हणजे संपूर्ण भारतभर आता ही टर्किश ज्वेलरी सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखली जाणार आहे। अगदी बरोबर आहे। या टर्किश ज्वेलरीला आता नवीन नाव अर्थात सिंदूर ज्वेलरीच्या नावाने आम्ही प्रमोट करू। हे कुठे ना कुठे आमच्या भारतीय सेनाला आम्ही सन्मान म्हणून आम्ही या नावाला आम्ही प्रोत्साहित करतो आहे। सर, या ज्वेलरीचं थोडं वैशिष्ट्य सांगा। अगदी चमकणारी ही ज्वेलरी आहे। बेसिकली ही जी ज्वेलरी आहे ही मिडल ईस्टला खूप जास्त चलन आहे आणि दुबई किंवा तिकडे जास्त चलन असल्यामुळे आपले भारतीय पर्यटक जेव्हा दुबईला जायचे तर त्यांना ही थोडं अट्रॅक्ट करायची, तर त्याच्यामुळे ही ज्वेलरी आता भारतात बनायला लागली आहे। पण जी 25% ज्वेलरी जी इम्पोर्ट व्हायची ती पण आता पूर्णपणे बंद केलेली आहे आणि सगळी ज्वेलरी आता भारतातच रेडी होतात आहे। ही दिसायला थोडी ज्वेलरी मोठी दिसतं, लाईट वेटमध्ये असतं आणि जेव्हापासून सोन्याचे भाव वाढलेले आहे, कमी वजनात जास्त मोठी दिसणारी ज्वेलरी लोकांना आवडते, त्याच्यामुळे टर्किश ज्वेलरी पसंत केल्या जात होती। परंतु टर्किश हे नाव आम्हाला कुठे ना कुठे दुखवत होतं की आपले शत्रूचे मित्र देश आणि जे शत्रूचे मित्र देश आहे ते आपले शत्रूच राहणार, त्याच्यामुळे आम्ही हे नाव तुरंत चेंज केलेलं आहे आणि भारतीय ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आता या ज्वेलरीला टर्किश ज्वेलरीच्या ऐवजी सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखल्या जाईल। नक्कीच ही ज्वेलरी आपण बघू शकतो या ठिकाणी टर्किश ज्वेलरी आता भारतामध्ये सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्या ज्वेलरी शॉपमध्ये ही ज्वेलरी खरेदी करायला गेले तर आता टर्किश नाही तर सिंदूर ज्वेलरी म्हणून ऑर्डर करा, तुम्हाला त्याचं नामकरण बदललेलं नक्की दिसतील। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH